मित्रांनो, आजची सकाळ अक्षरशः लय बेकार होती. त्यातल्या त्यात आपल्या नळाला नव्हते पाणी. आई लागली पाण्याची सांगायला आम्हाला का. नमस्कार मित्रांनो, मी मारी डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तेवढ्यात आपला कुमार शेड म्हणलं वर जाऊ टेरेसवर आणि काय येत नाही पाणी त्याची थोडीफार करू आपण शहानिशा. वर पोचल्याच मी कुमार शेडला म्हणाल तुम्हाला छत पर खेत हो गाय. तेवढ्यात पाल्या मामा म्हणला माझ्या डोक्यावर नाही राहिला अक्षरशः इथे एक बी केस आणि या गावात काढून काढून माझ्या तोंडात निघाला फेस. अक्षरशः मित्रांनो, आपल्या टाकल्या मामाची ही यशोगाथा ऐकून माझ्या डोळ्यामध्येच टिबा आलं. आपल्या कुमार शेटनी पाल्या मामाने केलं त्यांचं मन घट्ट आणि लोकांची तिरडी उचलावी तसं त्यांनी उचललं गावात. दिलं वरनं लुटून. मी बी म्हणलो नक्की पडले का खाली बघाव. कॅमेरा थोडासा तिकडे खाली फिरवला तर ते म्हणतात ना आसमान से गिरे वर खजूर में अटके, तशीच झाली होती काहीतरी. मी बी त्यांना म्हणलं ज्या कामासाठी आपण आलोय ते पहिले घेऊ उरकून. मग काय लावली सिडीन चढलो पटकन आपल्या टाकीवर जाताच नळ चालू गेलेच. म्हणलं हे पाणी हे का नक्की काय म्हणलं नक्की याच्यामध्ये कोणीतरी चिखल घालून टाकलेला दिसतोय. मित्रांनो, अशी असते या शहरातल्या लोकांची गत. कोंबडीच्या खुराड्यावाने बांधतात घर आणि आपल्यालाच सांगतात तुमच्या गावापेक्षा आमच्या फ्लॅट मध्येच वाटतं आम्हाला बरं. तेवढ्यात माझं होकायंत्र मोठमोठ्याने बॉम्बलायला लागलं. मग त्याचं जागेवरच दाबलं नरड आणि लावलं कानाला. तेवढ्यात आपला सागर भाऊ तिकडनं म्हणला पटकन उरक आपल्याला जायचंय विक्रम शेटच्या घरी. मग काय घेतला मावस भावाला आणि केला हमला विक्रम शेटच्या घरावर आणि फिरवला आपला कॅमेरा सागर भाऊ बी थांबला होता एकदम त्वरात. सगळी जण बघत बसली होती त्या एकदम जोरात. तेवढ्यात विक्रम शेट माझ्या मोठ्या रागाने बघत असल्याचं मला जाणवलं. कारण असं होतं आदल्या दिवशीच्या वहिनी साहेबांनी ब्लॉग बघून त्यांचा काढला होता पक्का वासपा. त्या म्हणत होत्या सारखं माझ्या नकळत कोणाच्या टाकता तुम्ही दारावर जाऊन ठोक. तेवढ्यात आपला मावस भाऊ मोठ्या फोनवर जोरात हाताने घाशीत होता. कारण की आदल्या दिवशी पक्की जोरात घासली होती त्यांनी भांडी. नुसतं त्याचा भांड्यावर हात चालतोय तसा फोनवर चालवित होता. दाखवतो मंडळी तुम्हाला ह्याच्यामध्येच कशी घासीत होता भांडी. तेवढ्यात आपला अक्षय भाऊ मला म्हणलं मारे भाऊ खूप दिवसांनी आले ते तुम्ही आमच्याकडं. तुमची सेवा करण्याचा आम्हाला लाभला आता मुहूर्त. मी बी त्यांना म्हणलं तो लगाव ठुमका. तेवढ्यात ते मला म्हणलं असलं नाही हो काय आम्ही तुम्हाला विचारतोय खायचंय काय. तेवढ्यात मी त्यांना म्हणलं तुमच्या इथं आप्पाचा ढाबा आहे लय फेमस त्याच्या तिथनं मागवा काहीतरी खायला. म्हणलं त्याची बी जरा चव चाखावी. आणलं तिथून खायला तर विक्रम शेटचं आजकाल मायावलंच प्रेम चाललं होतं. माझ्या ताटामध्ये भरू टाकलं होतं. माझ्या मनामध्ये विचाराला नक्कीच दाल में कुछ तो काला आहे. आज दिलं भलं खायला आणि बाहेर लावलं धुवायला. ये भगवान क्या जुलूम है. मी बी आपलं उरकलं काम आणि निघालो घरच्या दिशेने. मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.